कधी असं जाणवलंय का, खूप सारी मेहनत घेतली जाते आणि इतके साऱ्या पॉझिटिव्ह थॉट केले जातात, तरी सुद्धा असं वाटतं की माझं जीवन कुठेतरी थांबलंय. कुठलं कितीही प्रयत्न केला तर एका मोमेंटमध्ये जीवन पुढेच जात नाहीये. तर याचं कारण असतं की एनर्जी ब्लॉकेजेस. आणि आपलं शरीर आणि मन हे केवळ फिजिकल फॉर्म नाहीये, हे एक इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि ज्या वेळेस आपल्या एनर्जी थांबल्या जातात, तेव्हा मात्र मग आपल्याला ह्या सगळ्या जीवनामध्ये अडथळे यायला सुरुवात होते. आणि आपण नको त्या गोष्टींच्या मागे जातो, नको ते लिमिटेड बिलीफ्स तयार करतो. पण ज्या वेळेस एनर्जीचा फ्लो असतो, त्यावेळेस काय होतं की कॉन्फिडंट अनुभवायला येतो, पीस अनुभवायला येतं आणि क्लिअरिटी येते की आता हे असं नाही, ह्या पद्धतीने जायचं आहे. मी तुम्हाला मणिपूर चक्रापर्यंत सगळ्या गोष्टी माहिती चक्रांची दिलेली आहे. पण आज ह्या 3 चक्रामध्ये जेव्हा एनर्जी ब्लॉक होते आणि त्यावेळेस काय होतं, एनर्जीचा फ्लो वरच्या दिशेने वाहत नाही. म्हणजेच तुम्ही केवळ आणि केवळ सर्व्हायवल मोडमध्ये, म्हणजे केवळ जगण्यासाठी जगणं, लाईफमधले पर्पज नसतात, ध्येय हरवल्यासारख्या गोष्टी असतात, अंधारात कुठेतरी भटकल्याची जाणीव होत असते. आज आपण पाहणार आहोत की मूलाधार चक्र हे ब्लॉक झाल्यानंतर काय असू शकतं, कशा गोष्टी तुम्ही जीवनामध्ये अनुभवायला येतात. मूलाधार चक्र हे सुरक्षिततेचं केंद्र, आणि ज्यावेळेस हे ब्लॉक असतं त्यावेळेस तुम्ही असुरक्षितता, भीती, अनस्टेबल अशा गोष्टी अनुभवता. आणि त्यामुळे मग फायनान्शियल इन्सिक्युरिटी येते, फॅमिलीमध्ये केऑस होतात आणि निग्लेक्टमुळे इमोशनल इश्यूही तुमच्यामध्ये निर्माण होतात. दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र, हे भावनेचं केंद्र आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला नाही म्हणायचं असतं पण ते तुम्ही म्हणू शकत नाही, तर त्यावेळेस तुमच्यामध्ये अपराधाची भावना, शेम अशा गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात होतात. कधी कधी तुमच्यावरती बालपणी जर सेक्शुअल अब्यूज झाला असेल किंवा घरामध्ये सेक्स हे वाईट असं समजलं जात असेल, तर रिलेशनशिपमध्ये इश्यू येतात. इमोशनली हार्टब्रेकच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जास्त येतं. क्रिएटिव्ह एनर्जी कमी होते. आता तिसरं आहे मणिपूर चक्र. ह्याच्यामध्ये विल पॉवर, कॉन्फिडन्स आणि आतून एक आनंद आणि आत्मविश्वासाची ऊर्जा असते. पण जेव्हा हे चक्र ब्लॉक होतं, त्यावर लो सेल्फ इस्टीम, सेल्फ डाऊट येतात, अँगर, कंट्रोल इश्यू अशा सर्व गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात होतात. जेणेकरून हे तिन्ही जे चक्र आहे ते सर्व्हायवल मोड मध्ये असतात. पण तुम्ही केवळ त्याच एनर्जीमध्ये, जर तुमची एनर्जी ब्लॉक झाली तर तुम्ही फिअर बेस्ड डिसिजन घेता आणि हायर पर्पज पासून तुम्ही दूर होता. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही एनर्जीला वरच्या लेवलला नेऊ शकता. पण ते कधी, जेव्हा तुम्ही हिलिंग शिकाल, मेडिटेशन कराल, तर तुमचं एनर्जी जी खाली 3 चक्रामध्ये अडकते ती वरच्या दिशेने जाऊन डिव्हाइनशी तुमचा संपर्क साधायला सुरुवात होते. म्हणजे समजा की तुमचं जे मूलाधार चक्र आहे स्टेबल झालं, स्वादिष्ठान चक्र जे जरा असं बॅलन्स झालं आणि मणिपूर चक्र असं ग्लोईंग व्हायला लागलं, तर तुमचं आयुष्य कसं फुललेलं असेल आणि प्रत्येक जी मुवमेंट आहे ती जगण्याचा अनुभव येईल आणि प्रत्येक क्षण तुम्ही जगताय असा आनंद तुम्हाला त्या क्षणामध्ये अनुभवायला येईल. ह्या एनर्जीला ब्लॉकेज पासून रिमूव्ह कसं करायचं, तर ह्यासाठी चक्रा हिलिंग ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. किंवा रेकी ह्यासारख्या साधनाही खूप त्याला महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून तुम्ही ह्या हिलिंग एनर्जीमधून चक्रांच्या एनर्जी ज्या ब्लॉकेज आहेत त्या फ्लो व्हायला सुरुवात करतात आणि तुमची एक लाईफ आहे फ्लो स्टेटमध्ये जायला सुरुवात होते. मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार नाही की मी आता थांबलोय, सतत वाटतं की मी चालत आहे आणि जीवन जगत आहे.